ऑपरेशन टायगरवर आता अन्य नेत्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत। महायुतीमधले नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार, त्यासोबतच विरोधी पक्षातले काँग्रेसचे नेते यांच्याही प्रतिक्रिया आल्यात। नेमकं काय म्हणतायत बघूया। कुठलंही ऑपरेशन टायगर हे राज्यात नाही। माननीय एकनाथ शिंदेजीकडे उद्धव ठाकरेचे खासदार गेले असतील तर ते एकनाथ शिंदेजींना बऱ्यापैकी त्याबद्दलची माहिती आहे। पण मला जो अंदाज आहे, माझा अंदाज आहे, माहिती नाही की राज्यातले खासदार आमदार माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघातले कामं करण्याकरता भेटतात। याचा अर्थ असा नाही की ते ऑपरेशन टायगर होणार आहे ना ऑपरेशन काही अजून होणार आहे। मला याच्यातलं काही असं वाटत नाही। मला वाटतं की विकासाच्या कामाकरता एकामेकाशी चर्चा होत असतं, भेट होत असतं, एकत्रित आपण बसतो। राज्याची संस्कृती आहे। काही सांगतात की सूत्रावर तर काय सूत्र आहे, खरं काय खोटं काय मला काही कल्पना नाही। परंतु मला असं वाटतं की उद्धवजी ठाकरे जे आहे ते स्वतःच्या खासदारांची आणि आमदारांची त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना सांभाळण्याची पूर्णपणे जबाबदारी व्यवस्थित पार पाडते। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आलंच आहे। फोडा तोडा मोडा जोडा राजकरा हे सगळं आता अलीकडे याला नैतिकता नीतिमत्ता काय राहिलंच नाही। त्यामुळे कोण कुठे जावं, कोण कोणाच्या मांडीवर जाऊन बसावं आणि मग डोक्यावर घेऊन कोणाला कोणी पुन्हा पायाखाली तुडवावं, हे सगळं राजकारणात अलीकडे एक फॅशन झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।